काय काय कुठे कोणाशी बोलत होतीस फोनवर? ऋषीशी ना? राधिका तू का बोलतेस ग त्याच्याशी फोनवर? काय चाललंय, कसं आहेस हे विचारायला केला होतास का? तुला माहिती नाहीये का तो आपल्या आईचा अपमान करून इथून निघून गेलाय? माहिती नाहीये तुला? मग रोहित, ऋषीचं नाव काढलं की एवढी चिडचिड का करतोस तू? राधिका चिडचिड करू नको तर काय करू? ऋषी आपल्या आईचा शब्द झुगारून त्या फालतू मुलीसाठी इथून निघून गेला हे माहिती नाहीये तुला? रोहित, कमळी चांगली मुलगी आणि साधना मावशी गेल्या. किमान आता तरी विचार कर, ती किती डिस्टर्ब असेल, तिची काय अवस्था असेल. हादरून गेली ती मुलगी. ऋषी म्हणाला तिला सावरण्याची गरज आहे. म्हणजे तो आता तिकडेच राहणार आहे असं म्हणालाय का? हो, म्हणजे किमान कमळी काही ठाम डिसिजन घेत नाही तोपर्यंत तरी त्याला तिकडे राहावं लागेल. वेडा झालाय ऋषी, त्या कमळीच्या मागे वेडा झालाय. आणि हे बघ राधिका, पुन्हा ऋषीशी फोनवर बोलायचं नाही. त्याला इथले कुठलेही अपडेट्स द्यायचे नाहीत, कळलं? कळलं का? चला, मला जे हवं होतं ते घडतंय. तो तिकडे राहिला तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे. राहा ऋषी, तुला हवे तेवढे दिवस तिकडे राहा. कायमचा राहिलास तर उत्तमच. काय सांगतोयस? म्हणजे सगळं दिवस कार्य ती स्वतः करणार आहे म्हणाली. हो मॅडम, अहो तिने अख्ख्या गावासमोर घोषणा दिली आहे. गावासमोर घोषणा केली आहे ना? मग एक काम करायचं, हे जे काही दिवस कार्य असतील ना उद्या, ते पार उधळून लावायचं. अजिबात नीटपणाने ते काही होता कामा नये, कळलं? त्या गौरीच्या मेलेल्या आत्म्याला सुद्धा मला शांती मिळू द्यायची नाहीये, कळलं? हो मॅडम, चालेल. लाग कामाला. ठेव. गौरी, गौरी गेली, गेली गो बाई, गेली. देवा घरी गेली. ए देवा, 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 ऐकलंस रे माझं? म्हणून अशी मोठ्याने साथ घालते तुला. इतकी वर्ष छळलं तिने मला. मला माहिती होतं शेवटी विजय हा कामिनीचाच होणार. कारण कामिनी जेव्हा कधी डाव खेळते ना, तेव्हा ती फक्त जिंकण्यासाठीच खेळत असते. कारण कामिनीचा डाव म्हणजे वारमावर खाव. अगं, तिला काय झालं? ही अशी एकटी का असते रूम मध्ये? तुला तुला बरं नाहीये? मॉम, तू डॉक्टर. ए दरी, काही नाही ग, काही नाही, तुला नाही कळणार. हा बरं, मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला पार्टी देणार आहे म्हणून. ठेव तुझी पार्टी तुझ्याकडेच. देत तर काही नाही, नुसती बोलते. आता ठरलंय माझं पार्टी द्यायचं. ठिकाण सांगू का? वॉटर हिल रिसॉर्ट. तो हिल रिसॉर्ट? अगं, असं अचानक? काय काय स्पेशल? हा, सांग सांग सांग. गावछाप कमळी आहे ना, हां, तिच्या आईने वरचं तिकीट काढलं. काय? तिने तिकीट काढलंय म्हणून आपण पार्टी करायची? वाव. जरा डोक्यात शिरव बरं तिच्या. ए राजा, अगं वरचं तिकीट म्हणजे हिल स्टेशन. देव बाप्पाकडे जायचं तिकीट. यू मीन डेड? येस. व्हॉट? वेन? कधी? कसं? एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. ती मेली ना, तुला का इतका आनंद झालाय? आपला आणि तिचा काय संबंध आई? हा, हो ग, बरोबर आहे. मग आपला आणि तिचा काय संबंध आहे? हे बा, आपला आणि तिचा काही एक संबंध नाहीये. म्हणजे तिच्या मरणाचं आपल्याला कसलं आलंय सोयरसूतक?
म्हणून आपण पार्टी करायची. आणि आपण म्हणजे फक्त आपण नाही, तुझ्या मैत्रिणींना बोलाव. व्हॉट फ्रेंड्स? येस, तुम्ही बोलत आहे. आता आज आबांचं श्राद्ध आहे. आता तू आलीस ना मग, आता समधी तुझ्याच हातनं होऊ दे बघ. तुला ना माझी शपथ आहे, 2 घास खाऊन घे बाई. ठीक आहे, तू खाणार नसेल तर मी बी काही खाणार नाही. आणि मी बी तुला सोडून काय माणूस जातोय का कमरे? आय हाय मी तुझी. आणि पोरीचा आईवर समजा हक्क असतोय. रागवायचा, रुसायचा, चिडायचा, प्रेम करायचा, समजा हक्क असतोय. मैत्रीण आहेस ना तू माझी. छे, हे काय बरोबर नाही. एक पोरगी करणार वय हे सगळं? ह्या आधी आपल्या गावात असली कसली प्रथा नव्हती. नाहीतर काय, हे आज थांबलं नाही ते प्रथा पडेल गावात. सगळेच असं करायला लागतील. वय आपल्याला हे सगळं थांबवायलाच लागणार. हो दादा, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हो गावात काही नियम असतात ते असेच असतात का? हे बघा, गावात मोठा तमाशा झाला तरी चालेल, पण हे सगळं थांबवायला पाहिजे. चांगलं नसतं हे. आजच्या कार्यामध्ये काही तमाशा करायचा विचार असेल तर सोडून द्यायचा, महागात पडेल. नाही तर तू का धमक्या देतोस का आम्हाला? ही धमकी नाही रे, प्रेमाने समजावतोय शेवटचं. जास्त प्रेम दाखवायला लावायचं नाही मला, महागात पडेल. काल कमळी बोलत होती तेव्हा मी काय बोललो नाही. आता फक्त मीच बोलेन. तिचा डिसिजन झालाय आणि तेच घडणार. मध्ये आलात तर हातपाय तोडून ठेवीन. बापरे, हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. इथून गेलेलंच बरं. ठीक आहे. निंगी, सगळी तयारी झाली? काही अजून लागेल का गुरुजी? कमळीला बोलवा. कमळे, ये विधीला सुरुवात करूया. सर, मला कवा वाटलं बी नव्हतं का आईसाठी मला हे सगळं करायला लागणार आहे. माझी हिंमतच होईना झाल्या. समजू शकतो कमळी, पण नाईलाज आहे ना आपला. आईला तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून करणं गरजेचं आहे ना. ये